स्टार्ट. नमस्कार, माझं नाव डॉक्टर केतन देशपांडे. मी फ्युअल संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. फ्युअल संस्था ही ग्रामीण भागातली आणि शहरी भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्याचं मोफत प्रशिक्षण देते. CSR आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण हे गेले 20 वर्ष काम करत आहोत. आम्हाला आनंद आहे की आमच्या फ्युअल फ्युचर स्किल कॉन्क्लेव्ह येत्या 6 फेब्रुवारीला आदरणीय गव्हर्नर राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी, केरळचे गव्हर्नर, आणि आपले शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ होत आहे. अनेक नामवंत इंडस्ट्रीज, CSR लीडर्स या कार्यक्रमात येत आहेत आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि CSRची माहिती देऊन भविष्यातला विद्यार्थी महाराष्ट्राचा चांगला घडावा, जेणेकरून त्यांना कौशल्य शिक्षण मिळेल आणि त्यांना याच्यातनं वेगवेगळ्या स्किल्सची माहिती मिळेल. हा ह्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. थँक्यू. किती त्यांना लाभ होणार याचा? ह्याच्यातनं साधारणतः दरवर्षी 400 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे BBA, MBA आणि अशा कोर्सेससाठी. तसेच 6000 मुलांना शॉर्ट टर्म कोर्सेसची माहिती मिळणार आहे. ची स्थापना कधीपासून झाली, फ्युअल कशा पद्धतीने या शिक्षण संस्थेमध्ये किंवा या सामाजिक संस्थेमध्ये उतरलं आणि त्याला CSRचा कसा पाठिंबा मिळते? फ्युअल संस्था 2007 साली सुरू झाली आणि अनेक नामवंत कंपन्या, HDFC बँक असेल, सिटी बँक असेल, अशा अनेक कंपन्या याच्याशी जोडल्या गेल्या. त्यांनी CSRची आपल्याला सपोर्ट केला आणि जेणेकरून आम्हाला कौशल्य विकास आणि स्किल डेव्हलपमेंट हे त्यांना विद्यार्थ्यांना मोफत देता आलं. फ्युचर स्किल्स बद्दल काय सांगाल? आपल्याकडे कोणकोणत्या पद्धतीचे स्किल्स आपण शिकवणार आहोत? आपण त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जावा, डिजिटल मार्केटिंग, GCCला लागणारे BFSIच्या स्किलिंग, असं कौशल्य आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इन्व्हेस्टमेंट्स आणल्या, त्याला लागणारं जे कौशल्य आहे ते आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना जवळपास आपण या माध्यमातून शिक्षण दिलं? आपण आतापर्यंत जवळजवळ 20,000 मुलांना गेल्या 3 वर्षामध्ये कौशल्य विकासमध्ये प्रशिक्षण दिलंय आणि त्यातले 75% मुलांना चांगल्या नोकऱ्या पण याच्यातनं लागल्या. त्यापैकी किती विद्यार्थी आपल्याला परत जोडले गेलेले आहेत? जवळजवळ 15 ते 20% विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ 4000 विद्यार्थी पुन्हा जोडले गेलेत आणि ते सुद्धा एक ही चळवळ म्हणून त्यांच्या भागातल्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण किंवा माहिती देण्याचं काम करत आहेत. आता साधारण किती कॅपॅसिटी तुमच्या युनिव्हर्सिटीला स्कूलमध्ये आता? साधारण आपल्याकडे लॉंग टर्म प्रोग्राम, म्हणजे ज्याला आम्ही डिग्री प्रोग्राम म्हणतो, त्याला साधारणतः 400 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे आणि शॉर्ट टर्मसाठी आमच्याकडे 6000 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. थँक्यू. 19व्या वर्षी ही संस्था अब्दुल कलामांच्या प्रेरणेने सुरू केलेली आणि विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं आणि कॉर्पोरेटला जोडून ते मोफत मिळावं, असं आपली संकल्पना आहे. गेल्या 18 वर्षापासून हे काम सतत चालू आहे आणि आता आपण स्किल युनिव्हर्सिटीकडे आपली वाटचाल करत आहोत. सध्या आमच्याकडे पुणे विद्यापीठाचे AICTE मान्यप्राप्त BBA, MBA आणि MCA असे कोर्सेस आहेत आणि शॉर्ट टर्म पण कोर्सेस आहेत. ज्याचं इंडस्ट्रीला लागणारं जे कौशल्य मनुष्यबळ आहे तसे कोर्सेस आपण रन करतो. आणि आमचं येत्या 6 फेब्रुवारीला 20व्या वर्षात पदार्पण होत आहे आणि ह्या 20व्या वर्षी पदार्पण होत असताना आम्ही दरवर्षी वार्षिक कॉन्क्लेव्ह आणि फ्युचर स्किल समिट असं आम्ही घेतो यावर. आणि ह्या प्रामुख्याने ह्या स्किल समिटमध्ये आम्ही HR आणि CSR लीडर, म्हणजे ज्या इंडस्ट्रीजला कौशल्य लागतं किंवा ज्यांना जे कौशल्य पाहिजे असतं ते काय आहे, सध्या काय चालू आहे, ते आम्ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचे अधिकारी इथे येऊन ते प्रशिक्षण, त्यांना माहिती देण्याचं काम या समिटमध्ये करतात. आणि CSR, बऱ्याचदा मुलांना कॉर्पोरेटच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत किंवा मोफत शिक्षण हे उपलब्ध असतं हे माहीत नसतं. त्यामुळे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा पण आम्ही त्यांना ओळख करून देतो आणि त्यांचा बिलीफ आमच्यावर वाढवतो. चांगल्या नावाजलेल्या कंपन्यांनी फ्युअलला मदत केलेली आहे. हे काही लोगोज आहेत तुमच्या समोर की ज्या कंपन्यांनी, बऱ्याच लोकांनी थोडी थोडी सुरुवात केली. आधी आपली चाचणी घेतली की फ्युअल संस्था खरंच चांगलं काम करते का, मग आपण त्यांना मदत करू. त्यांच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट तेवढा आहे का ते पण त्यांनी बघितलं आणि हे सगळं करत आपण हा 20 वर्षाचा प्रवास केलेला आहे. अर्थात ह्या आपण सगळेजण जाणूनच आहे की ह्या मल्टीनॅशनल कंपन्या उगाच सपोर्ट नाही करत. जर तुमची क्वालिटी, तुमचं तेवढं स्पिरिट नसेल तर त्या जनरली सपोर्ट नाही करत. आणि ह्या लास्ट 20 वर्षापासून करतायत आणि त्यांचा सहभाग आपण नोंदवतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण जसं बघितलं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आपले मुख्यमंत्री गेले होते, त्यांनी वेगवेगळ्या गुंतवणुका महाराष्ट्रात येण्याचं आपल्याला पेपरमधनं वाचण्यात आलं. पण त्याला लागणारं कौशल्यबळ कसं तयार करायचं? उदाहरणार्थ आता आपल्या बजेटमध्ये डेटा सेंटरसाठी टॅक्स हॉलिडे आलेला आहे.
तर मग जे डेटा सेंटर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात येणार आहेत, पण मग ती लागणारी डेटा सेंटरची स्किल आहे का आपल्याकडे? तर मग फ्युएल आता अमेझॉन बरोबर आम्ही करार केलाय की ज्याच्यात आम्ही डेटा सेंटरची स्किलिंग विद्यार्थ्यांना देण्याचा दृष्टिकोन करतोय. मग हे वेगळा उपक्रम काय आहे, तर आम्हाला असं वाटलं की जे प्रथम पिढीतले विद्यार्थी किंवा शेतकरी कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत त्यांना शोधून आपण हे ट्रेनिंग देऊ, जेणेकरून त्यांचं पण कौशल्य होईल आणि कंपन्यांना सुद्धा एक चांगलं कौशल्य विकास त्यातनं प्राप्त होईल, असं त्या आपल्या संस्थेचं हे धोरण आहे. आमची इच्छा हीच आहे की येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी मोफत इथून शिकतील, त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि त्यांना नोकरी आणि एम्प्लॉयबिलिटी हे मिळेल, असं ह्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आमचा लेटर ऑफ इंटेंट पण आम्हाला युनिव्हर्सिटीचं मिळालेलं आहे. या कॅबिनेटच्या किंवा पुढच्या अधिवेशनात आमचं ती विद्यापीठाची मान्यता सुरू आहे. नंतर पूर्वी आम्ही ऑलरेडी पुणे विद्यापीठाच्या कोर्सेसनी केलेला आहे. स्कूल ऑफ फ्युचर स्किल आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट अशा आमच्या 2 स्कूल्स आहेत, त्या आम्ही सुरू केल्या. आणि ह्याच्यात एक वैशिष्ट्य असं की आम्ही कॉर्पोरेटला त्याच्यातही जोडून घेतले की तुमचं आम्ही नाव देऊ त्या स्कूलला, जेणेकरून ही स्कूल पण इंडस्ट्रीचं स्किलिंग देत राहील. तर सिप्लाचे जे चेअरमॅन आहेत डॉक्टर युसुफ अहमेद, पद्मभूषण आहेत, वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी आम्हाला हे सपोर्ट करायचं ठरवलं, म्हणून आपल्या ह्या बिल्डिंगचा एक भाग त्यांच्या नावावर आम्ही दिलेला आहे. अशा टोटल आपण 5 शाळा करतोय, 2 ह्या बिल्डिंगमध्ये आणि पुढच्या 3 पुढच्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. मग येत्या 5 वर्षामध्ये ह्या 5 शाळा 20,000 मुलांना प्रशिक्षण देतील असं आपलं मानस आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. आणि वार्षिक कॉन्क्लेव्ह जो आहे आमचा, त्याच्यामध्ये धोरण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात एकत्र आणणारं व्यासपीठ आम्ही करणार आहोत. आणि हे इथेच न थांबता सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणून एक नवीन कल्पना भारत सरकारने सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये सामाजिक संस्थांनी आपलं केलेलं काम ट्रान्सपरंटली एखाद्या लिस्टेड कंपनी कसं करते तसं सामाजिक संस्था पण करू शकते. आणि मला आनंद आहे आपल्याला सांगायला की आपण पण त्याच्यात लिस्ट झालोय, रजिस्टर झालोय. त्यामुळे आपलं सगळं पारदर्शकता, मोजता येणारे परिणाम, खरंच आपण केलेलं काम हे सगळं सोशल स्टॉक एक्सचेंजवर पण आम्ही मांडतोय. आणि जेणेकरून सोशल स्टॉक एक्सचेंजवर पण आम्ही रजिस्टर्ड होऊन पूर्ण संस्थेची पारदर्शकता आणि अनुभव हा तिथे पण सगळ्या लोकांना समजणार आहे. आणि वार्षिक कॉन्क्लेव्ह आणि फ्युचर स्किल्स समिट जो आमचा आहे त्याच्यामध्ये आम्ही नवीन इंडस्ट्रीजला लागणारे कौशल्य ह्याच्यावर भर देत पुढच्या वर्षी आम्ही साधारणतः 5,000 ते 6,000 विद्यार्थ्यांना मोफत शॉर्ट टर्म स्किलिंग कोर्सेस आम्ही करतोय, ज्यामध्ये जावा असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणि डेटा सेंटरला लागणारं कौशल्य मनुष्यबळ असेल, हे सगळं आम्ही त्यांना ट्रेनिंग या माध्यमातून देत आहोत.